अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार। जन तन धन केले तृणाही समान, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार। तुका म्हणी आता आम्ही मुक्तीची माथा, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार। पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार। विठ्ठल 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 आपल्या या श्री क्षेत्र चंदनपुरी गावामध्ये हरिभक्तपरायण गुरुवर्य नामदेव महाराज बोगीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील हा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय महत्वाच्या जीवनातल्या स्वतःच्या 3 गोष्टी सांगतायत। 1 स्वतःचं सामर्थ्य, 2 त्या सामर्थ्याचं कारण आणि 3 त्या सामर्थ्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम। विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय स्वतःच्या जीवनातल्या 3 महत्वाच्या गोष्टी सांगतायत। स्वतःचं सामर्थ्य, त्या सामर्थ्याचं कारण आणि त्या सामर्थ्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम। आम्ही झालो बळीवंत हे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे, आम्ही बळीयाचे अंकित झालो हे त्याचं कारण आहे, आणि संसाराला लात दिली, जनतन धन तृणा समान केलं, मुक्तीच्या माथ्यावर पाय दिला, हा त्याचा परिणाम। विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे, याला थोडंसं नॉर्मल कर। मला वाटतं इको जास्त झालाय का काय। सर्व श्रोत्यांना एक महत्वाची आणि आनंदाची बातमी देऊनच मी कीर्तनाला सुरुवात करणार आहे, आणि ती आनंदाची बातमी तुम्ही ऐकली ना, तुमच्या हृदयात खऱ्या अर्थानं जीवनातला आनंद दिसेल। या देशावर जेवढं कर्ज आहे ना आता, ते सरकार त्याचं ते फेडणार आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। आता तुमचे जर चेहरे पाहिले ना, असं वाटतं उद्या हप्ता भरायचा की काय। बसताना पाय जरा माग पुढे केले, दुखत असतील तर हलवले, काही हरकत नाही। वाकड्या पायानं बसलं तर काही हरकत नाही, फक्त तोंड वाकडं करायचं नाही। पाय वाकडे केले तर चालतील। आपल्या एकुलत्या एक पोराचं लग्न असल्यावर जसा चेहरा पाहुणे पाहायला आल्यानंतर करतो ना, तसा 1 तास फक्त।
कीर्तन समजू द्या न समजू द्या, काही ताण घेऊ नका तुम्ही. आनंदात 1 तासभर तुम्ही बसावं अशी अपेक्षा आहे. खरं तर हा भव्य दिव्य सोहळा, नयनरम्य सोहळा, सुंदर अशी संशिष्टिम आहे. 7 दिवस त्यांच्याकडून आपणाला गोड अशी सेवा करून घ्यायची आहे. एकदा मनापासून टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. खूप छान दादा. महाराष्ट्रातली नामांकित माणसं, ज्यांना भेटण्याची कुणालाही सहज इच्छा व्हावी, मीही ज्यांचं नाव आजपर्यंत ऐकत आलोय, अभिमन्यू महाराज पांचाळ आबा महाराजांचं मी मनापासून दर्शन घेतो. आज तुमच्या मुखातील गोड वाणी ऐकायला भेटली, मी माझं भाग्य समजतो. आमचे पावडे महाराज असतील, पांडुरंगावरनं कमरेवरचा हात काढल्यानंतर तो किती छान वाजवू शकतो याचं उदाहरण या विठ्ठल महाराजांनी दिलं. खूप छान महाराज, खूप छान. समाधान, अप्रतिम वादन आहे. तुम्हा सर्वांचा प्रतिसाद खूप गोड. 1 तास फक्त प्रामाणिकपणे तुम्ही ऐकावं. आपण संतांचं बळ पाहणार आहोत. संतांचं बळ पाहताना तुम्ही माझं बळ पाहायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाकडं काही ना काही बळ आहे, काही ना काही सामर्थ्य आहे, पण प्रत्येकाच्या बळाची मर्यादा भिन्न आहे. माणसाचं बळ वेगळं, हत्तीचं बळ वेगळं, बैलाचं बळ वेगळं, घोड्याचं बळ वेगळं. माणसामध्ये गायकाचं बळ वेगळं, वादकाचं बळ वेगळं, महाराजांचं बळ वेगळं, पोलिसाचं बळ वेगळं, वकिलाचं बळ वेगळं, न्यायाधीशाचं बळ वेगळं, आमदाराचं बळ वेगळं, मुख्यमंत्र्याचं बळ वेगळं आणि पंतप्रधानाचं बळ वेगळं आहे. प्रत्येकाच्या बळाच्या मर्यादा भिन्न भिन्न आहेत. पण कधी कधी छोटा माणूस ही मोठं बळ दाखवून जातो. उदाहरण सांगतो तुम्हाला. तलाठी मोठा का तहसीलदार मोठा हो? तुम्ही सांगा मला. पदानं, पगारानं, मानानं तहसीलदार मोठा की तलाठी मोठा? हा, तहसीलदार मोठा असतो. पण कधी कधी तलाठी इतकं बळ दाखवतो ना. एकदा एका तलाट्यानं मोठा बंगला बांधला. इथं कोण तलाठी नाही ना आता. मोठा बंगला बांधला आणि त्या तलाट्याच्या वास्तुशांतीला तहसीलदार साहेब बायकोला घेऊन गेले आणि तहसीलदाराच्या बायकोनं तलाट्याचा बंगला पाहिला, हॉल पाहिला, किचन पाहिलं, फर्निचर पाहिलं, लाइटिंग पाहिलं, डोळे दिपून गेले. एवढा देखणा बंगला पाहिल्यानंतर तहसीलदाराची बायको आपल्या नवऱ्याला विचारते, होय हो तुम्ही तलाठी कधी होणार आहे सा? कारण जे बळ तलाट्यानं दाखवलं होतं त्या तहसीलदाराला सुद्धा जमलं नव्हतं. बळाची मर्यादा प्रत्येकाची भिन्न आहे. कोणाचं बळ दातात असतं, कोणाचं बळ शिंगात असतं, कोणाचं बळ नख्यात असतं, कोणाचं बळ हातात असतं, कोणाचं बळ पायात असतं आणि विंचवाचं बळ त्याच्या नांगीत असतं. पण ते तपासायचं नसतं बरं का. तिघांच्या जवळ कधीच जायचं नाही. एक विंचू, दुसरा सर्प आणि तिसरा दुर्जन. कारण या तिघांच्यावर तुम्ही किती बी प्रेम करा, ते त्यांचा हिसका दावल्याशिवाय राहत. हा, आणि मी जे सर्प आणि विंचू सांगतोय ते प्राण्यातले नाहीत, गावात फिरणाऱ्या बी सर्पांविषयी बोलतोय. समाजात ज्यांची वळवळ सुरू आहे. माता भगिनी, तुम्ही खरं सांगा, घरात विंचू निघाला तर तुम्ही काय करता? हळदी कुंकू काय करता? मारता ना. कशाने? चप्पलनं म्हणणं सुद्धा त्याचा चेपलीनं हाणता त्याला. का तर त्यानं डोक्यात विष साठवलंय. ज्यानं डोक्यात विष साठवलंय त्याला चप्पलनंच हाणावा लागतो. मग तो विंचू डोक्यात विष साठवणारा दगडा खालचा असू द्या नाही तर दगडावर बसलेला असू द्या, लक्षात ठेवा ते विंचू ठेचावेच लागतात. विंचू आणि सर्प परवडले हो. तुकोबरांनी काय गोड प्रमाण दिलेत बघा. नकळे विंचाशी कुरवाळीले अंग, आपुला तो रंग दावीतसे. तुका म्हणे सापा, नकळे कुरवाळीले बापा. मनवणी बहु फार, असो तयासी अंतर. साप आणि विंचू याच्यापासून जरा दूरच राहावं. तरी पण हे दोघं परवडले.
सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. पण असं जरी शिवू नये म्हणून सांगितलं असलं ना तर एक वेळ सर्प आणि विंचू सुद्धा परवडला. कारण विंचवाचं विष त्याच्या नांगीत आहे, सापाचं विष त्याच्या दातात आहे, पण दुर्जनाचं सर्वांग विषानं भरलेलं असतं. त्याचं पाहणं विषारी आहे, त्याचं बोलणं विषारी आहे, त्याचं चालणं विषारी आहे, त्याचं वागणं विषारी आहे. म्हणून दुर्जनाच्या जवळ जाता कामा नये. विंचवाची नांगी, विंचवाची नांगी, विंचवाची नांगी, विंचवाची नांगी. तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन नांगी जशी विषारी असते दुर्जन तसाच विषारी असतो. म्हणून दुर्जनापासून लांब राहावं. आणि तुमच्यात हिम्मतच असेल ना दुर्जनाची फजिती करावी. होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. दुर्जनाचा अपमान करावा, दुर्जनाला सन्मान कधी देऊ नये. तुमच्याकडून सज्जनाचा सन्मान नाही झाला काही हरकत नाही, पण दुर्जनाचा तुम्ही होऊन सन्मान करायचा नाही. तुम्हाला आदर करायचा आहे ना, सीमेवर लढणाऱ्या जवानाचा आदर करा ना. तुम्हाला आदरच करायचा आहे ना, आपल्याला जन्म देणाऱ्या मायबापाचा करा. आदर करायचा आहे तर तुमच्या लेकरांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा करा. आणि सगळ्यात जास्त आदर करायचा असेल तर पंढरीच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्याचा करा. दुर्जनाचा अपमानच करावा. दुर्जनाचं बळ त्याची दुर्बुद्धी असते. कोणाचं बळ कशात आहे एका श्लोकामध्ये खूप छान सांगितले. पक्षाणां बलमाकाशम मत्स्याणां उदकं बलम दुर्बलस्य बलम राजा बालानां रोदनं बलम. पक्षाचं बळ आकाशात चालतं, माशाचं बळ पाण्यात चालतं. दुबळ्या माणसाचं बळ कुठंच चालत नाही. दुर्बलस्य बलम राजा. हे पहा, दुबळ्या माणसाचं कोणीच ऐकत नाही. दुबळ्या माणसाचं त्याची बायको सुद्धा ऐकत. आता बायको कोणाचीच ऐकत नाही. आमदार, खासदार, कीर्तनकार, चुली पुढं गबगार. दुबळ्याकडे कुठलंच बळ नसतं. मग दुबळ्याचं बळ काय? दुबळ्या माणसाकडे एक बळ आहे. त्या दुबळ्या माणसाला अख्खं जग जरी त्रास देत असेल ना, त्या दुबळ्या माणसाकडे वाकड्या नजरेनं बघायची हिंमत होणार नाही असं एक बळ त्याच्याकडे आहे. कोणतं? तर तो ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं असणं त्या दुबळ्या माणसाचं बळ. दुर्बलस्य बलम राजा बालानां रोदनं बलम. 6-7 महिन्याचं लेकरू आहे, पाळण्यात उठून बसले. आई म्हणून हाक मारण्याचं बळ त्याच्या वाचेत नाहीये. आईला हातानं खुणावून बोलावून घेण्याचं बळ त्याच्या हातात नाही. पण परमेश्वरानं एक बळ त्याला असं दिलंय की ते जर वापरलं तर आईला आपलं काम जिथल्या तिथं जापणून त्याच्याकडे जावं लागतं. ते बळ कोणतं? रडणं. जसं जसं लेकराचं वय वाढल तसं लेकराच्या रडण्यातलं बळ कमी होतं का वाढतं? झाल्यात ना. लेकराचं बळ कमी होतं का वाढतं? वाढत नाही, कमी होतं. कारण काही वर्षानं ते लेकरू मोठं झाल्यावर पुन्हा जर रडायला लागलं तर आई पहिल्यासारखं धावून जाते का? आणि जर गेलीच तर हातात काठी. बोंबलाय काय झाले गापमुकाट्या ना. आई तेच, लेकरू तेच. पण जसं जसं लेकरू मोठं होईल ना तसं तसं लेकराच्या रडण्यातलं बळ कमी होतं. रडण्यात बळ असतं. बळ प्रत्येकाकडे आहे, पण प्रत्येकाच्या बळाला मर्यादा आहे. एवढा मोठा बलवान हत्ती आहे, शत्रूच्या सैन्याला एकटा उद्ध्वस्त करू शकतो, हे त्याचं बळ आहे. पण त्याच्या पण बळाला मर्यादा आहे. काय मर्यादा आहे सांगतो ऐका.
तुकोबाराय सांगतात, हस्ती परदळ जो भंगी, शत्रूच्या सैन्याला एकटा उद्ध्वस्त करू शकतो हे त्याचं बळ आहे, पण त्याच्या पायाखालची मुंगी मरू शकत नाही ही त्याची मर्यादा आहे. त्याच्या पायी न मरे मुंगी, कोण जाय सांगी पानोवानी तयाच्या. मग मुंगी मरत नाही म्हणून आपल्या गावचा एखादा गेला, मुंगीला काहीच झालं नाही, माझं बघतो तुझी आतडी काढल्याशिवाय ठेवणार. कारण मुंगीकडे जे बळ आहे ना ते कोणाकडे नाही. प्रत्येकाच्याकडे बळ जरी असेल तर त्याच्याकडे मर्यादा आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. मला सांगा, तुम्ही राजहंस पाहिलाय का? तुम्ही कोणी राजहंस पाहिलाय का? बोलत चला. नाही ना, तू आपण फक्त कावळे बघत आलेलो आहोत. राजहंस आपल्या वाट्याला नाही. काय खातो राजहंस माहिती आहे तुम्हाला? राजहंस नावाचा पक्षी काय खातो? मोती खातो. बाबांनी सांगितलं मोती खातो. तुकोबारायांनी एका प्रमाणात तिघांचा आहार सांगितलाय. राजहंस पोषक प्रमाण. तिघांचा आहार आहे का बरं? कावळे, ढोपरा, कंकर, तित्तिरा, राजहंसा, चारा, मुक्ता, फळे किंवा मोती याचं. कावळं, ढोपरं खातात. काही लोक लोकाच्या नावाने खडे खातात, ते तित्तीर जातीचे असतात. आणि काही माणसं योग्य आहार खातात. तुकोबारायांना 3 पक्षाचा आहार सांगायचा नव्हता, माणसाच्या 3 जाती सांगायच्या होत्या. काय कावळ्याच्या जातीचे असतात ते ढोपराकडे वर खातात, काही तित्तिराच्या जातीचे असतात ते खड्या खात असतात, आणि काय राजहंसाच्या जातीचे असतात ते शुद्ध सात्विक आहार घेत असतात. तिथं जा बाळा, तिथं जा, तिथं जा पलीकडे. एक माईक त्याला तिथं, बाबा त्याच्याकडे माईक छोटा द्या. खाली द्या माईक, माईक खाली द्या. सांग. हां सांग भाऊ, कुठली सांग. आणि अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, जे चरता ते सविचार राजहंस. काय ओवे आहे का? जे चरतात ती सविचार, जे चरताना डोकं वापरतात त्याला म्हणतात राजहंस. विठ्ठल विठ्ठल ही ओवी ऐकून एकच काम करायचंय, घरी गेल्यावर तासभर बसायचं आणि विचार करायचा, खरंच आपण कावळ्याच्या जातीचे आहोत का राजहंसाच्या जातीचे आहोत? जर आपण चरताना काय खावं याचा विचार करत नसू तर आपण खरंच नक्की माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे नसतो. बरीच माणसं व्यायाम करायची त्यांची तयारी असते, पण खाताना 2 घास कमी खायची त्यांची अजिबात तयारी नाही. आणि ते वजन कमी करण्यासाठी बघा धावत असतात. मॉर्निंग वॉकला जाणारी मंडळी आहेत नाही तर तुम्ही त्यांच्यावर बारीक लक्ष द्या, ते कधीच बारीक होत नाही. कारण 4 किलोमीटर चालते, माघारी 5 भाकरी कुस करते, त्याच्या बापाला बारीक होईल का? ते बारीक व्हायचंय ना, मी सांगतो तेवढा नियम वापरा. नाही झालं वजन कमी तर मला विचारा. असं फक्त उभं राहायचं, आणि ही मान आहे ना अशी डावीकडं उजवीकडं, डावीकडं उजवीकडं वळवा. नाही कमी झालं तर विचारा. पण ही कधी वळवायची आहे तुम्हाला कोणी विचारलं ना? जरा गुलाबजामुन देऊ, जरा बासुंदी घ्या ना. जरा आहारातला नकार देता आला ना, ती माणसं आरोग्याच्या उच्च पातळीवर जाऊन राहत असतात. विठ्ठल विठ्ठल
बळ आहे आणि एक मर्यादा आहे. राजहंसाचं बळ काय तर दुधातलं पाणी एका क्षणात वेगळं करतो. ज्ञानोबा एक गोड वर्णन करतात. सलिली पय जैसे एक होवनी मिनले हसे ते निवडोनी राजहंसे वेगळे की जे. दुधातलं पाणी एका क्षणात वेगळं करतो हे त्याचं बळ आहे. पण रात्रीच्या 12 वाजता आकाशातून जात असताना चांदण्याचं प्रतिबिंब पडलेलं मोत्यासारखं दिसतं आणि ते दिसलेलं प्रतिबिंब मोती आहे म्हणून खायला उडी घालतो आणि चोच आपटून मरण पावतो. म्हणजे दुधातलं पाणी वेगळं करतो हे त्याचं बळ आहे. पण आकाशातल्या चांदण्याच्या प्रतिबिंबातला आणि मोत्यातला फरक कळत नाही ही त्याची मर्यादा आहे. विठ्ठल अशा कितीतरी बळाची आणि कितीतरी मर्यादेची वर्णन करता येतील. इथं कीर्तनाला मी उभं राहिलोय, मला 1 तासभर बोलता येतं हे माझं बळ आहे. पण 11ला थांबवावं लागतं ही माझी मर्यादा आहे. बळ आणि मर्यादा. या जगात प्रत्येकाच्या बळाला मर्यादा आहे. फक्त बळाला मर्यादा कोणाच्या नसेल तर साधू संतांच्या बळाला मर्यादा नसते. ऐसे बळ नाही अनेकांच्या अंगी तपे तीर्थे जगी दानव्रते. जे तपाकडं बळ आहे, जे तीर्थाकडं बळ आहे, जे दानाकडं बळ आहे आणि जे व्रताकडं बळ आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त संतांच्याकडं. कसं आहे ते समजावून सांगतो. तीर्थाच्या बळाला मर्यादा आहे. तीर्थ तुम्हाला काय करेल, गंगा काय करेल, तुम्हाला बाहेरून धुवून काय. पण त्या गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे. हो शुची गंगा होय आणि पाप तापही जाय परी ते तर एक आहे बुडणे. ते तर एक आहे बुडणे एक. तिथं बुडावं लागतं, तिथं मरावं लागतं, तिथं मरण्याची भीती आहे. पण संत रूपी गंगा अशी आहे तिथं जो न्हायला गेला तो बुडतच नाही, तो तरुण गेल्याशिवाय राहत नाही. ही संतांच्या गंगेचं बळ आहे. हिमवंत दोष काय, हिमालयात गेल्या हिमालय तुमचा दोष घेऊ शकतो. परिजीविताची हानी होय तैसे सुचित्वनो हे सज्जनाचे. पण संत जे शुद्धत्व देतात ते जगात सगळ्यांच्या पलीकडचं आहे. म्हणून संत तीर्थांपेक्षाही श्रेष्ठ असतात. हे त्याचं माऊलीने दिलेलं उदाहरण. विठाल जे बळ आहे ते कोणाकडेच नाही. आईसे बळ नाही अनेकांची अंगी. आईचं बळ म्हणजे कैसं बळ, अंगी आईसे बळ. वेद बोलायला लावले हे ज्ञानोबारायांचं बळ आहे. भिंत चालवली हे ज्ञानोबारायांचं बळ आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला ही ज्ञानोबा नामदेवरायांची ख्याती. तुकोबारायांची ख्याती काय, मनुष्याकृते रागवे ख्याती केली. तुकोबारायांची ख्याती. ज्ञानोबारायांची ख्याती काय, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषा मुखी बोलविले. हे संतांचं बळ आहे. एकच वाक्य लक्षात ठेवा. संतांच्या हातात बळ आहे, पायात बळ आहे, डोळ्यात बळ आहे, बुद्धीत बळ आहे, चालण्यात बळ आहे, बोलण्यात बळ आहे. सोपं करून सांगतो. काय काय लोकांच्या हातात बळ असतो ना, कसं असतं सांगतो. तुम्ही जरा बोलत चला माझ्याशी बरं का. या गावचा बाजार कधी असतो, या चंदनपुरीला बाजार आहे ना, आठवडी बाजार. हा इथं नसतो ना. बरं, मालेगावचा बाजार कधी असतो, शुक्रवार.
शुक्रवारचा मालेगावचा बाजार आणि आपल्या चंदनपूरचा एक गृहस्थ त्या बाजारात गेला. एक आजी वांगी विकत बसली होती. तुम्हाला हाताचा गुण सांगतोय, हाताचं बळ. आणि ती मोठ्यानं ओरडायची, वांगी घ्या वांगी, 20 रुपयाला पावशर, काट्याची वांगी, चवीची वांगी, देशी वांगी. आपल्या चंदनपुरीचा एक जण गेला, म्हटलं आजी वांगी कशी? 20 रुपयाला पावशर. तो म्हटला मला 10 रुपयानं दे ना. म्हातारीनं तोंडाकडे पाहिलं, तुला का 10 रुपयानं द्यायची? काय पाणी पाजायला आलता, औषध फवारायला आलता का वांगी तोडायला? कशासाठी द्यायची? तो म्हटला माझं काय नाही, माझा हात जर तुझ्या पाठीला लागला तर तुला दिवसभर वांगी विकावी लागणार नाही, एका दणक्यात खपणार. म्हातारीनं पुन्हा चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाबा सकाळच्यानं ओरडून ओरडून दमले, 3 किलो सुद्धा खपली नाहीत आणि तुझा हात लागला की अख्खी पाठी खपणार, असं काय तुझ्या हातात? तो म्हणला पट्ट्याच्या हाताचं बळच असं आहे, बापाची 100 एकर जमीन होती, गुंठा राहिला नाही आणि तुझी पाठीभर वांगी राहायची. हाताचं बळ असतं बरं का, हाताचं. तसं संतांच्या पायात बळ असतं. संतांच्या पायाला लागलेल्या मातीचा एक कण जरी आपल्या कपाळावर लागला तर या कपाळावरची दैन्याची, दुःखाची, दारिद्र्याची रेषा निघून जाते आणि आपलं भाग्य उदयाला येतं, आपल्या जीवनातली वासना संपून जाते. हे संतांच्या पायाला लागलेल्या रजकणाचा वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणे रज लागता सहज, रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय. संतांच्या पायाच्या रजकणाच्या स्पर्शानं वासना संपून जाते. हे वासना संपणं सोपं आहे असं वाटतं तुम्हाला? इकडलं कसं आहे मला माहित नाही बरं का. मेल्यावर 3ऱ्या दिवशी सावडायचं असतं ना इकडं, मग सावडायला तर नैवेद्य घेऊन जातात ना इकडं, नाहीत नेत? कधी नेतात ते नैवेद्य? न इकडं माणसं मरतात ना, मग बोलत चला की सांगा की काय आहे तुमचं ते. केळीच्या पानावरनं स्मशानभूमीत नैवेद्य कधी नेतात इकडं? नेतच नाहीत ना. बरं जिवंतपणी तर देतात ना? हा नेतात ना, नेतात. बऱ्याच वेळेला जिवंतपणी एखाद्याला खायला भेटत नाही, मेल्यावर इतकं असतं. एका सासूला वडा खायचा होता, वडा, आणि ती वडा 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 करत वाड्याला गेली, पण जिवंतपणी सुनन वडा. मला एकच नाद आहे, जिनं सासूला कधीच सांभाळलं नाही, ती सासू मेल्यावर कशी रडते ते बघायचं आणि व्हिडिओ काढायचा. लय अवघड असतं. मेल्यावर वासना शिल्लक राहू नये म्हणून माणसांच्या नैवेद्यावर त्याचे आवडते पदार्थ ठेवतात. बऱ्याच वेळेला दुर्भाग्य काय माहित आहे, काय माणसांच्या आवडता पदार्थ म्हणून त्याच्या नैवेद्यावर मांसाहार ठेवला जातो आणि त्याला मुक्ती मिळावी म्हणून तिथंच तुकोबऱ्यांचा अभंग म्हटला जातो. ज्याच्या वासना मांसाहारात, दारू, तंबाखूत अडकल्यात त्याला अभंगानं कशी मुक्ती मिळणार सांगा की मला? फक्त एकदा म्हणून. जिवंतपणी ज्याची वासना संपले ना त्याला मुक्ती मागायची गरज नाही, तो जिवंतपणी मुक्त आहे. तुम्हाला वाटत असेल मेल्या कावळा शिवायचा आहे का इकडं? हा, कावळा शिवण्यासाठी इतका इतका अट्टहास असतो लोकांचा, आणि त्यातल्या त्यात या माता भगिनींचा. ते असं ज्याचं घरी मृत झालेले असतात ना त्याच्या दारात बसलेले असतात, आणि ती पुरुष मंडळी पाठीमागे येत असतात 3ऱ्या दिवशी सावडून, आणि या सगळ्या जणींचा एकच प्रश्न असतो, काय? शिवलं का? नाही शिवलं, तुझी वाट बघताय, 2 खाऊन यायचं घास. अरे कावळे शिवून मोक्ष मिळतो ही संप्रदायाची भूमिका आहे का? ज्ञानोबरायांनी कधी सांगितलंय का? तुकोबरायांनी सांगितलंय का? मोक्ष कशात सांगितला? मोक्ष ज्ञानात आहे, मोक्ष भक्तीत आहे, मोक्ष परोपकारात आहे, मोक्ष पंढरीच्या वारीत चालण्यात आहे, मोक्ष पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पाहण्यात आहे.
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस 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 तात्काळ हा नाश अहंकाराचा करियाळच आलिया संसारे करियाळच आलिया संसारे न करियाळच आलिया संसारे. पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पाहिला ना मोक्ष त्याच्यात आहे. आवडत्या वस्तू ठेवू नका. आणि इथून पुढे तुम्हाला आवडत्या वस्तू ठेवायच्या असतील ना तर त्या नैवेद्यावर भाजी भाकरी पोळी काय नका ठेवू. एक काम करा, मोक्ष तेव्हाच मिळेल अँड्रॉइड मोबाईल फेसबुक ओपन करून नेट पॅक मारून ठेवा, मग मोक्ष मिळेल त्याला. संतांच्या पायाचं बळ सांगतो. संतांच्या पायात 3 गोष्टी असतात. संतांच्या पायात सुख असतं, संतांच्या पायात कृपा असते आणि संतांच्या पायात करुणा असते. पहिली गोष्ट, संतांच्या पायात सुख असतं बरं का. संतांच्या पायात सुख असतं. ज्ञानोबाराय खूप छान ओवी सांगतायत. तैसेने मार्दवे पाय भूमीवरी न्यसतू जाय लागती तेत होय जीवा सुख. संतांच्या पायाचा स्पर्श ज्या भूमीला झालाय त्या भूमीत सुखाच्या राशी उत्पन्न होत असतात. कारण संतांचे पाय सुख घेऊन येतात. सुख एक हेची ठाई बहु पायी संतांच्या पायात सुख असतं. दुसरी गोष्ट, संतांच्या पायात कृपा असते. कृपा, संतांचे पाय हे कृपेनं भरलेले असतात. ते वाट कृपेची करीतू दिशाची स्नेहे भरितू जीवा तळी अंतरी तू आपुला जीव. जीवा तळी अंतरी तू आपुला जीव. संत ज्या वाटेनं चालतात त्या वाटेला कृपेची वाट करतात. ज्या दिशेनं चालतात त्या दिशेला स्नेहाची दिशा करतात. म्हणून तुम्हाला जर कृपेची वाट शोधायची असेल तर आळंदीतून निघतेन पंढरपूरला जाऊन पोचते. ही कृपेची वाट आहे. एकदा चाला, ज्ञानोबारायांची खरी कृपा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कृपेची वाट आहे. म्हणून संतांच्या पायात कृपा असते, संतांच्या पायात सुख असतं. आणि तिसरी गोष्ट, संतांच्या पायात करुणा असते. ऐका, तुम्ही आयुष्यभर आतापर्यंत चालत आला, पण कधीतरी चालताना माझ्या पायाखाली एखादा जीव जाईल, एखादा किडामुंगी मरल, याची कधी काळजी केली का हो? कधी विचार केला? कधीच नाही. पण संत महात्मे आपला पाऊल टाकताना एका एका जीवाचा सुद्धा विचार करतात. तैसे परमाणुपा गुंतले जाणून जीव सानुले ते कारुण्या माझी पाऊले लपवून. परमाणुपा गुंतले, बारक्यातला बारका जीव जरी माझ्या पायाखाली घसरून मेला ना तर त्याच्या यातना खूप होतील. म्हणून पायाखाली छोट्यात छोटा जीव सुद्धा मरू नये म्हणून पाऊल लपवून चाले. जे हळूवार पावलं टाकतात ते संत असतात. म्हणून संतांच्या पायात करुणा असते. विठ्ठल विठ्ठल संतांच्या पायाचं एकच वाक्य सांगतो. आवडलं ना तर टाळ्याचा आवाज सगळ्यांचा माझ्यापर्यंत आला पाहिजे. संतांच्या पायाचं महात्म्य सांगतो. 400 वर्षापूर्वी तुकोबाराय देहूतनं पंढरपूरला एकटे चालत गेले. ज्या वाटेनं गेले, ज्या रस्त्यानं गेले, त्यांच्या पायाचा स्पर्श ज्या वाटेला झाला त्या वाटेवर आज न बोलवता 10 लाख माणसं चालतात. हे तुकोबारायांच्या पायाचं बळ आहे. संतांच्या पायात सामर्थ्य असतं. संतांची पावलं कशी असतात याचं वर्णन ज्ञानोबारायासारखं कोणच करू शकत नाही. कशी असतात माहिती आहे? एवढं हळूवार चालणं कोणाचं असतं याचं उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलं. तरी तरंगून ओलांडितू तरंगून ओलांडितू लहरी पाये न फोडितू लहरी पाये न फोडितू सांचलू न मोडितू पाणीयाचा सांचलू न मोडितू पाणीयाचा
विसा वेगे आणि लेसा दिठी घालून याविसा जळी बकू जायचा पाऊल सोये. कधीतरी बघा पाण्यात चालताना बघा तरंग मोडत नाही, पाण्याचा साठा हलवत नाही, आपले पाय हलतायत नाही दिसू देत नाहीये, त्याचं धावणं फक्त दिसतं आपल्याला, पण त्याच्या हळवार चालण्याची गती मात्र कोणालाच दिसत नाही. तो जसा हळवार चालतो ना तसं चालणं माझ्या संतांचं असतं. विठाला म्हणून संतांच्या पायात बळ आहे, संतांच्या डोळ्यात बळ आहे. डोळ्यात संतांचे डोळे देखणे जगातले देखणे डोळे संतांचे आहेत. कशानं? आयब्रो करून, आय लाइनर करून, आय शॅडो करून का मस्करा. हे तुमचे पैसे कुठे कुठे जात आहेत ते सांगतोय मी तुम्हाला. डोळ्याला नटवण्यासाठी सजवण्यासाठी हे 4-5 प्रकार करता ना तुम्ही. माता भगिनी ह्या भुवया शवर करायची चालू आहे ना. आई शपथ सांगा, वय वाढेल तसं भुवया खाली येतात का वर जातात? खाली येतात. मग कशाला करते वर करायचं काय काम आहे? ज्ञानोबा सांगतात भुवईची पडळे ओमत तीस नसाळे. वय वाढेल तसं भुवया खालीच येणार आहेत. या भुवया कोरण्यामध्ये डोळ्याचं देखणे पण नाहीये. मग डोळ्याचं देखणे पण कशात आहे? आळंदीतून निघालेला ज्ञानोबा पालखी सोहळा दिव्य घाटामध्ये मन भरून पाहण्यात डोळ्याचं देखणे पण आहे. देखणे डोळे कशाला म्हणतात सांगू? देखणे डोळे दुसऱ्याचं ज्याला चांगलं बघवतं ना त्याला देखणे डोळे म्हणतात. का पावो शीतलता लाहे, का पावो शीतलता लाहे, किते डोळ्याची लागी होय, किते डोळ्याची लागी होय. तैसे पर सुखे जाए सुखावत, तैसा पर सुखे जाए सुखावत जो. दुसऱ्याच्या सुखी होण्यानं ज्याला बरं वाटतं, दुसऱ्याचं सुखी होणं ज्याला पाहवतं ना ते जगातले देखणे डोळे आहेत. याच्या पुढचं एकच वाक्य सांगतो ऐका. दुसऱ्याचं दुःख बघितल्यावर ज्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं जगातले देखणे डोळे ती आहे. पे पाई काटाने हटे, पाई काटाने हटे, तव व्यथा जीवी ते व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढला, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. दुसऱ्यावर संकट आले हे ज्या डोळ्याला पाहवत नाही लगेच अश्रुधारा सुरू होतात याला देखणे डोळे म्हणतात. विठाला निम्न भरलिया विने, पाणी ढळोची नेने, पाणी ढळोची नेने. तेवी शांता तोषून जाणे सामोरे या, तेवी शांता तोषून जाणे सामोरे. किती किती ओव्या सांगता येतील. तुमच्या आमच्या आत्ताच्या देखण्या डोळ्यांना कशाची उपमा दिली ज्ञानोबा यांनी सांगू का? ऐका. तुमचे आजचे सुंदर डोळे कमळाच्या फुलाला देखील स्पर्धेत माग टाकतील एवढे सुंदर आहेत. कमळाच्या फुलाला देखील ज्ञानोबरायांचे शब्द ऐका. पद्म दळेशी इसाळे भांडताती हे डोळे, ते होतील पडवळे पिकली जैसी. पण आज जरी एवढे सुंदर असले ना या डोळ्यानं चांगलं काम नाही केलं तर भविष्यात हे पिकलेल्या पडवळ्यासारखे फक्त गहाण फेकणारेच होणार आहेत. म्हणून डोळ्याला जर देखणं बनवायचं असेल ना या डोळ्यानं त्या पांडुरंगाला मन भरून पाहावं. डोळ्याचं देखणे पण त्याच्यात आहे. काजे भूती वस्तू आहे, काजे भूती वस्तू आहे, तिये रूपो न शके तिये रूपो न शके विपाये. मनोनी वास न पाहे बहुत, मनोनी वास न पाहे बहुत करुणी. संतांचं पाहणं कसं असतं? दुसऱ्याला आपली नजर सुद्धा हिंसक वाटणार नाही एवढी काळजी संत दुसऱ्याकडे बघताना सुद्धा घेतात. कारण ते त्याच्याकडे देह म्हणून बघत नाहीत. भूती वस्तू आहे, त्याच्या आत दडलेल्या परमात्म तत्वालाच फक्त संत महात्मे पाहत असतात. म्हणून संतांचं पाहणं देखणं बरं का. तैसे प्राणियासी होय, जरी तो कैवासूप आहे तया अवलोकनाची सोय कुर्मीही नेने. अरे कासविनीला सुद्धा तेवढी दिव्य दृष्टी नाही, तेवढी दिव्य नजर माझ्या साधू संतांची. चंद्रबिंबो
चंद्रबिंबवनी धारा निघता नवती गोचरा परी एक सरे चकोरा निघती दोंदे. ऐका, चंद्रात न निघालेलं चांदणं वेचायची कला आपल्या नजरेत नाही, ते चकोरच वेचू जाणं आणि ज्ञानोबारायांच्या ओव्यात साठवलेलं अमृत वेचण्याकरता तेवढाच तसाच चकोर व्हावा लागतो, कुणालाही ते वेचता येत नाही. विठाल मला सांगायचं काय, संतांच्या नजरेत अमृत आहे, कृपा आहे नजरेत. कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. संतांची नजर कशी आहे सांगू, तुमचे या दिठिवेयाचे निवोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखोनी लोळे. श्रांत तुझी मी तुमचा दिठिवा जै वरुषे, तै सकलार्थ सिद्धिमती पिके, येरवी कोंबे लावून मेष सुखे. जरी उदास तुम्ही विषय व्याळे मिठी, दिदलिया नुठी ताटी, ते तुझी एक गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. दिठी नोहे मिनदी, बोलणे नाही संदिग्धी, कवणे सिहीन बुद्धी राहटी जेना. फक्त दिठीच्या 100 ओव्या सांगता येतील. किती? 100. एवढं प्रेम फक्त संतांच्या नजरेत असतं. संतांची नजर, त्यांचं पाहण्यात बळ आहे, त्यांच्या चालण्यात बळ आहे, त्यांच्या बोलण्यात बळ आहे. बोलण्यात आपलं बोलणं कसं असतं माहित, आपल्याला बोलायचं असलं ना दुसरीला तर आपण नाव घेऊन बोलत नाही, कशाचं तरी उदाहरण देऊन सांगतो. उदाहरण सांगतो, इकडे कोंबड्या असतात का, बोलत नाहीत त्या. इकडे या परिसरात कोंबड्या असतात ना, लोक पाळतात ना कोंबड्या, मला सांगा. हा, पाळतात बघा. शेजारणीला बोलायचं असतं कधी कधी, पण तिचं नाव घेऊ शकत नाही, मग कोंबडी बोल, खोड खोड तुझ्या लय अंगात येते. बोलायचं कुणावनं, कोंबडीवर. काय काय लोकांचं बोलणं इतकं घाणेरडं असतं ना. द्राक्षबाग नसेल मला वाटतं इकडे, आहेत का बरं का नामदेव महाराज. द्राक्ष बागायतदाराचं असं असतं, ती द्राक्ष व्यापाराला जेव्हा न्यायचे दिवस असतात ना, तेव्हा द्राक्ष बागायतदाराचा जीव खाली वर होत असतो. ऊसाच्या बागायतदारासारखं त्याचं नाहीये. ऊस जो बागायतदार आहे त्याच्या मालकाला पाऊस जरा कमी जास्त झाला तरी जास्त काय फरक पडत नाही, पण द्राक्ष बागायतदाराचं तसं नसतं. द्राक्ष बागायतदाराचं द्राक्ष जायला आली ना, जीव पार मेटाकुटीला येतो बा. कधी एकदा बाग जाईल आणि कधी एकदा 4 पैसे आपल्या हातात येतील असं त्याला वाटत असतं. आणि उद्या बाग जाणार आहे, उद्या द्राक्ष तोडून व्यापारी नेणार आहे, आणि आदल्या दिवशी जर आकाशात काळा ढग आला तर काय हो त्याची अवस्था होत असेल. तो ढगाकडे बघून प्रार्थनाच करतो, एवढा पुढे गेला तर खूप बरं होईल, एवढा पुढे गेला तर खूप बरं होईल. पण इतक्यात गावातलं 100,000 येऊन उभा राहतं आणि मग ते त्या ढगाकडे बघत, आज गारा पडतेल्या वाटते, तुझ्या तोंडावर ईज पडू दे तिकडं. त्याला जीव चाललाय, त्याला कधी एकदा माल घालवायचं पडले, आणि हे काय म्हणते, गारा पडतील. चांगलं बोललं तर काय अंगावर येईल, पण चांगलं बोलतच नाहीत काय माणसं. हे बोलणं शिकावं संताकडून. संतांचं बोलणं कसं आहे माहिती आहे तुम्हाला, तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल, तरी बोल कोणाही खुपेल का. आपलं बोलणं दुसऱ्याला लागणार तर नाही ना, याची काळजी फक्त संतच बोलताना घेत असतात. बोलणेची नाही, बोलणेची नाही, आता देवा विन काही, आता देवा विन काही, बोलणेची नाही, आता देवा विन काही, आता देवा विन काही, आता देवा विन
देवा विन काही, आता देवा विन काही, आता देवा विन काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही. ए देवाशिवाय बोलू नये. या वाणीला काय करावं ज्ञानोबा सांगतात ना, या वाणीला ब्रह्मशाळा करावं. ब्रह्मशाळा, ब्रह्मशाळा. या वाणीत या तोंडातून बाहेर पडलेला एक एक शब्द कसा असावा माहिती. नाद ब्रह्मची मुसे आले, हे गंगा पै असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. शब्द पडलेला, बाहेर पडलेला शब्द जणू काय ब्रह्मानच शब्द रूप घेतलाय आणि तो मुखातनं बाहेर पडलाय. असे शब्द असावेत. नाही आपलं बोलणं बघा कसं असतं ते. संतांच्या बोलण्यात अमृत आहे. म्हणून बोलताना बऱ्याच मर्यादा पाळाव्यात. मागल्या साधू संतांनी घालून दिलेले नियम मोडून काढणारं बोलणं कधीच नसावं. मांडिली गोटी हन मोडेल, वासिपेल आणि कोणी उडेल, ऐकोनी ओवांडील कोणी जरी. मांडिली गोटी हन मोडेल. साधू संतांनी मागच्या सांगितलंय ना, तू को बरं आहे वैकुंठाला गेले, तुझी बुद्धी तुझी अक्कल चालवू नको, तू त्या लायकीचा नाही. सांगितलंय ना तू को बरं आहे वैकुंठाला गेले. हीच आमची श्रद्धा असली पाहिजे. बाकी विचार करायची कामच काय आम्हाला. साधू संतांच्या वर बोलताना आपल्या अल्पबुद्धीचा आणि आपल्या अल्प लायकीचा विचार करावा. मागच्या लोकांनी जे सांगून ठेवले त्या नियमांना बाधा येईल अशा गोष्टी करायच्याच नसतात. मांडिली मांडून ठेवलेली, गोटी गोष्ट, मोडेल मोडल असं वागायचंच नसतं. तरी दुकाळी कोणा नोहावी, कवनाची भुवई उचलावी. ऐसा भाव जीवी म्हणून, ऐसा भाव जीवी म्हणून उगा. कुणाच्या तर मनात शंका उत्पन्न होईल, कोणाला तर फार आश्चर्य वाटेल, असं बोलूच नाही. तैसे तोडावया संदेह, तैसे तोडावया संदेह. मग कसं बोलावं? तोडावया संदेह. तीक जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. लोकांच्या मनातल्या शंका लोखंडानं, धारधार शस्त्रानं जसं लोखंड सुद्धा तोडलं जातं, तसं लोकांच्या मनातल्या शंका तोडून टाकणारं बोलणं असावं. विठ्ठल बोलणं कसं असावं हे बोलण्याचा अधिकार माझा आहे, पण तुमचं ऐकणं कसं असावं ते ठरवायचा अधिकार तुमचा आहे. ते मी सांगणार, तुम्हाला काय ऐकायचंय तुमचं तुम्ही ठरवा. जे ऐकल्यानंतर इथंच नरकात जाईल, वर गेल्यावर सोडून द्या, इथंच नरकात जाईल असं ऐकू नये. मग बोलावं काय? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, स्तुतियात्वा निंदा करावी देवाची, करावी देवाची. अधमत्वेची व्यर्थवाणी. शास्त्र सोडून बोलतो तो मूर्ख असतो, तो ऐकणारा महामूर्ख असतो. म्हणून शास्त्राला धरून चालावं माणसाने. मला एक सांगा, ज्ञानोबरांनी 9,000 ओव्या करून ठेवल्या, तुकोबरांनी 4,000 अभंग करून ठेवलेत, 18,000 ओव्यांचं भागवत आहे. मग आपल्या आईला एवढं दुःख असताना लोकांच्या आईला प्यायची काय गरज आहे? आपली आई दुभत्याची नसती, दूध देणारी नसती, तहान भागवणारी नसती, तर लोकांच्या आईची इच्छा केली असती, हे ठीक आहे. हे अवघड आहे. आपल्या आईचंच दूध प्यावं. आणि ज्ञानोबा आहे आपली माऊली आहे, आणि जगाला हजारो वर्ष पुरल एवढं अमृत एकाच ओवीत साठवून ठेवले. 9,000 शोध सोडून द्या. मग सप्ताह मोठा कशात असतो? बाकी कशातच नसतो. ज्ञानेश्वरी वाचायला किती माणसं बसलेत, याच्यात सप्ताह मोठा असतो. नका वाजवू, टाळ्या वाजवू नका. किती माणसं रोज ज्ञानेश्वरीची साधना करतात, वाङ्मयाची साधना करतात, याच्यात मोठेपणा आहे. आतापर्यंत झालेलं जाऊ द्या, इथून पुढे जरी त्या मार्गाला चाललो ना आपण, आता या वर्षी केलेल्या नियोजनाचं सार्थक झालं समजा.
खरं तर मला खूप कौतुक करावं वाटतं बरं का ह्या कार्यकर्त्यांनी, ज्यांनी हे नियोजन केलंय ना, अप्रतिम आहे. बघा ना, इथं कशाची सुद्धा कमतरता नाही. मी माझं भाग्य समजतो. मला गाता आलं नाही हे दुःख नाही. गंधर्व देवानं माझ्या कीर्तनाला उभं केलेत हे माझं सगळ्यात मोठं सुख आहे. याच्यापेक्षा काय सुख असतं? गंधर्वानी येऊन गावा इथं आबा आहेत, पावडे महाराज आहेत, तुम्ही विठ्ठल महाराज आहेत. एवढं मोठं भाग्य मला नाही वाटत तुकोबाराने मिळालं असं. खरंच वारकरी साधनेत या माणसाने खूप मोठी साधना केली. हे सोपं नाही ना, खरंच सोपं नाही. आयुष्य वेचलेलं असते त्यांनी, आई बाप सोडून, तेव्हा ही वारकरी साधना घडली. तुमचं एखादं लेकरू शिकवायला बघा. मी बळ सांगतोय, तुमच्या पण लेकरांना बलवान करायचं असेल ना, एकच एका मिनिटाची गोष्ट आहे का कसं घडवायचं. गोष्ट 13व्या शतकातली आहे. भाषा जरा वेगळी आहे, पण ऐका. वटाचे एक रोप असे म्हणजे वडाचं एक झाड होतं. शेळिया मेंढियाच्या खुरकी जाये म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलांनी मोडून पडायचं. एखादा एकू तया ते कुंप काटे करी, आळे करी पाणी घाली, मग ते प्रहोरा ते पावे. थोरला वटू होये एके हस्ती वेंज दिदली ही न वचे, तया हस्तीची या घंटा बांधली ही न वचे. गोष्ट संपली. नीट मराठीत ऐका. वडाचं एक रोपट होतं, शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलांनी मोडून पडायचं. एकदा एका शहाण्या माणसानं त्याला आळ केलं, कुंपण केलं, पाणी घातलं, काठीचा आधार उभा केला, वटवृक्ष झाला. एक दिवस हत्ती येऊन धक्का दिला, काहीच झालं नाही. हत्तीचा कळप येऊन झोंबायला लागला, तरी काही झालं नाही. काल शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलांनी मोडून पडणार आज हत्तीशी टक्कर देत होतं. कारण त्याला 3 गोष्टी मिळाल्या. संरक्षण मिळालं, संगोपन मिळालं आणि आधार मिळाला. मायबापानो, तुमची लेकरं वडाच्या छोट्याशा रोपट्यासारखी आहेत. त्यांना संस्काराचं आळ करा, विचाराचं पाणी घाला आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचा आधार त्याच्या भोवती उभा करा. आयुष्यात कधी मोडून पडणार नाहीत. हे संतांच्या विचाराचं बळ आहे. विठ्ठल पुंडली कवंद हरी श्री ज्ञानदेव सांगण्याचा भाव एक आहे. संतांच्या चालण्यात बळ आहे, बोलण्यात बळ आहे, पाहण्यात बळ आहे, सगळीकडे बळ आहे. मग तुकोबारांनी विचारलं, महाराज एवढं बळ कुठून आणलं? तुकोबाराय म्हणतात, या जगात जो सर्वात बलवान आहे त्याचा आम्ही अंकित झालो म्हणून बलवान झालो. अभंगाचं पहिलं बळीयाचे अंकित, 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 बळीयाचे अंकित,
महाराज. मी कीर्तन करताना बरेच वेळेला गातात, पण गात असताना मध्ये थोडं थोडं कीर्तन करावं असं आजच वाटतं. गात असताना मध्ये थोडंसं करावं, इतकं छान गाणं आहे, अप्रतिम. ऐका, तुकोबराय म्हणतात मी बलवान झालो, पण काय झालो? बलियाचा अंकित झालो म्हणून बलवान झालो. तुकोबराय बलवान झालो हे सांगतायत, पण बलवानाचा अंकित झाल्यामुळे झालो, पण कोणत्या बलवानाचा त्याचा नाम निर्देश करत नाहीत बरं का. रामाचा अंकित झालो, कृष्णाचा झालो, यमाचा झालो, खंडेरायाचा झालो, देवाचा झालो, नाव नाहीत सांगत, फक्त लक्षण सांगतात. एकानं विचारलं, महाराज बलियाचे अंकित झाला म्हणजे कोणाचे झाला? तुकोबराय म्हणले बलिया एकच आहे, बलिया माझा पंढरीराव, जो या देवाचाही देव. प्रत्येकाला आपलं उपास्य दैवत मोठंच वाटत असतं, पण तुकोबराय तुमचा देव बलवान आहे कशावरून? गावात बलवान कोणाला म्हणतात? तो गावात सत्ता आहे त्याला, संपत्ती आहे त्याला, नोकर चाकर आहेत त्याला, गाडी बंगला आहे त्याला, आणि याच्यापेक्षा महत्वाचं त्यानं किती जणाला मारलंय याच्यावरून तो ठरतो बलवान. जोपर्यंत तुम्ही कोणाला मारत नाही तोपर्यंत तुम्ही बलवान ठरत नाही. मग तुकोबराय तुमच्या देवानं कोणाला आतापर्यंत मारलंय का? कोणाचा हाप फुल केलाय का? तुकोबराय म्हणले माझ्या देवाला हाप मधलं काहीच जमत नाही, चुकून एकदा झालाय हाप. यशोदे तुझ्या पोराला मुळाव जन्माला आले ठेवू नकोस असं सांगायला भटजी आले, तेवढाच हाप, राहिलेले सगळे फुल आहेत. एकदा ऐकाय आधी. शंखवदिला सागरी वेद घेऊन आला चारी, कुर्मे दैत्यवदिला जेटी, हातपायला पवी पोटी, वराह रूप धरले गाडे, धरा प्रतापे धरली दाडे, हिरण्य कश्यप विदारिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, वामन झाला दिनानाथ, बळी पाताळी घातला दैत्य, छेदोनिया शस्त्रभुजा, कामधेनु अनली ओजा, शिला प्रतापे सागरी तारी, स्थापी बिभीषण रावण मारी, मारोनिया कंसराव, पिता सोडविला वसुदेव, काग बग रिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. एवढ्या सगळ्यांना मारलं म्हणून तो बलवान आहे, आणि त्याचे दास म्हणून आम्ही बलवान आहे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होऊनी राहती उदास, बळकट कास भक्तीची. तुकोबराय म्हणतायत आम्ही बलवान झालो. महाराज तुम्हाला जे बळ मिळालं ते कशा करता वापरलं? महाराज सांगतायत आम्हाला जे बळ मिळालं ते संसाराला लात मारण्याकरता वापरलं. अभंगाचं दुसरं लेकराचं कौतुक करत नाही तोपर्यंत तुमची लेकरं काय शिकत नाही. लोकांच्या लेकराचं कौतुक करता आलं पाहिजे, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. मी या गावातल्या मुलांचं कौतुक करणार नाही, पण या गावातल्या या लेकींचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. धन्य माता पिता तयाची. या बघा चंदनपूरची या आपल्या लाज अब्रू या माझ्या माऊल्यांनी
पुन्हा उभी केली आणि राखली. बघा ना, आज आम्ही तुमच्या गावचं कोण उभं आहे असं विचारल्यानंतर आम्ही सांगतो हे आमच्या गावची मुक्ताबाई उभी आहे, जनाबाई उभी आहे, कानोपात्रा उभी आहे सांगू शकतो. म्हणून या लेकींच्या साठी एकदा मनापासून टाळ्या. अप्रतिम, छान, किती छान असतात बघा. तुकोबराय म्हणतात मी संसाराला लात मारली बळाच्या जीवावर. संसाराला लात मारायचं म्हणजे नेमकं काय हो? 7-12च्या उतार्यावर लात मारल्यावर संसाराला लागते? घराच्या उतार्यावर लात मारल्यावर संसाराला लागते? संशिष्टी मावली काही चुकत नाही ना? हा, चुकलं तरी सांगा. तुमची काहीतरी चर्चा इकडे बघून चालल्यामुळे मला आत्मविश्वास जरा ढासळला मध्येच. चुकलं तरी बिनधास्त सांगा, काय मी सुधारून घेईन. संसाराला लात मारायची म्हणजे नेमकं काय? घरात कुणाच्या कंबरट्यात लात घातल्यावर संसाराला लागलं? बायकोच्या. सोपं करून सांगतो, संसाराला लात म्हणजे काय सोपं करून सांगतो. माता भगिनी, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मोठ्या आवाजात द्यायचं आणि जे अंतःकरणात उत्तर असेल ते पटकन देऊन टाकायचं बरं का, प्रामाणिकपणे. तुम्हाला शपथ आहे, खरं सांगायचं, खरं, आणि जे असेल ते सांगायचं. खरं सांगा, तुमचं खरं प्रेम सासरवर का माहेरवर? पटकन. का कुठंच नाही? अय कुठं? तुम्ही नांदत असल्या तर तुम्ही का बोलताय? तुम्ही बोलू नका की. तुम्हाला विचारतोय तुमचं खरं प्रेम कुठं? सासर. बघा, बऱ्याच जणांनी सांगितले सासर. आता तरी सुधरा. त्या एवढ्या लोकांच्या सांगतात आमच्या सासरवर प्रेम आहे आणि हे म्हणते माझं पिल्लू, माझं सोनं, तुझ्या बाळानं पिल्लू आहे तुझं. आणि त्यांचं खरंच प्रेम माहेरवर असतं. एखादी म्हणाल सासरवर प्रेम होतं तर सासऱ्याचं गाणं तुम्ही कधी जात्यावर म्हटलंय का हो? सासूचं, नवऱ्याचं, त्याचं फक्त रड गाणं असतंय, गाणं नसतं. सासूचं, सासऱ्याचं, नवऱ्याचं गाणं गाणारी एकच झाली. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भतारा तू रेवा विठ्ठला. सत्वाच्या दयान दळीले, पुण्यम्या वैरिले, पाप ते उतू गेले रेवा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू. जात बी गेलं आणि ओवे बी गेले. आता एखाद्या BSc M.Com B.Pharm झालेल्या पोरीला म्हटलं बरं का, आबा, एखाद्या पोरीला म्हटलं शिकलेल्या, जरा जात्यावर बसतीस का, तर ती मांडी घालून बसल. बसतीस का म्हणजे जरा जात फिरवत गाणं गाशील का, तर तिला गाणं येईल का हो? आत्ताच्या नवीन शिकलेल्या मुलींना येणार नाही. तरी पण तिला म्हटलं म्हण, तर ती म्हणेल, पण तिचं गाणं कसं असेल माहिती आहे का? असं धान्य टाक, मारा राष्ट्र कमाल तू. लय अवघड आहे ते. जात उपडून तिच्या डोक्यात घालावं. एकदाच घालायचं होतं, तुम्ही 2दा घातलं. चला, येत नाही म्हणून 2दा घातलं. छान, लय अवघड आहे. पण यांचं प्रेम माहेरवर इतकं प्रेम असतं. जातं कोणाचं? सासरचं. दळण कोणाचं? सासरचं. खाताय कोणाचं? सासरचं. राहताय कुठं? सासरमध्ये. आणि गाणं भावाचं. न्याय आहे तुमच्या राज्यात. गाणं म्हणू द्यावं, पण ते किती लबाड असतं सांगू. माझ्या बंधूच्या वाड्याला सोन्याचं, तुझ्या बाण घातलं होतं सोन्याचं, 1.5 लाख रुपये तोळा आहे आणि म्हणते सोन्याचं कुलूप. अवघड आहे. त्यांचं प्रेम माहेरवरच असतं. पण एक गोष्ट आबा त्याच्यातनं शिकण्यासारखी आहे बरं का. ह्या राहतात सासरमध्ये, खातात सासरमध्ये, जगतात सासरमध्ये, मरतात सासरमध्ये, पण गाणं भावाचं गातात. तसं राहायचं संसारात, खायचं संसारात, जगायचं संसारात, मरायचं संसारात, गाणं फक्त पांडुरंगाचं गायचं. याचं नाव संसाराला लाज. तू का म्हणे लेकी आळवे माहेरा, गाऊया संसारात पैसे तुझं. त्याच्यापेक्षा संसाराला लात
म्हणजे काय ह्याच्यापेक्षा सोपं करून सांगतो. वारकरी पंढरपूरला चालत जातात. दुपारचं ऊन लागायला लागल्यानंतर एखाद्या झाडाखाली बसतात. पण झाडाखाली बसलेला वारकरी झाड किती गुंठ्यात आहे, किती उत्पन्न देत असेल, किती फळ देत असेल, इथं कसा गुंठा चालू असेल याचा कधीच विचार करत नाही. त्याला ओढ फक्त पंढरपूरची असते. तसं इथं आपण या जगाच्या प्रवासात आल्यावर ज्या सावल्या उभा केल्यात इमारतींच्या, त्या सावल्याच्या मोहात आणि प्रेमात न पडता ओढ फक्त पंढरपूरची ठेवायची. याचं नाव आहे संसाराला लाथ. का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी तेतुली असतानाही. घराच्या प्रेमात पडू नका ज्ञानोबा म्हणतात. कारण ह्या सावल्या उभा केल्यात राहण्याकरता, त्याच्या प्रेमात नाही पडायचं. घर प्रत्येकाला आहे, फक्त माणसाला नाही हो. मुंगीला घर आहे, वारूळ मुंगीचं घर आहे. तबेला कोणाचा? घोड्याचं घर आहे. गोठा गाईचं घर आहे. घरट पक्ष्याचं घर आहे. अरे तुम्ही कशाचं घर बनवताय? सगळ्यात सुंदर घर कोणाचं आहे माहिती आहे? खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. तुम्हाला हात आणि बोट तरी आहेत, त्या पक्षिणीला सुगरणीला हातही नाहीत, बोटही नाही. फक्त पायाच्या आणि चोचीच्या जीवावर जगातलं सगळ्यात वास्तुशास्त्रानं भरलेलं देखणं घरट उभा करते. पण तिला मी उभं केलं याचा अहंकार कधी नाही. घर प्रत्येकाला आहे, पण घरांचा अहंकार फक्त माणसाला आहे. हे घर माझं आहे, हे मी बांधलं. सगळ्या पाहुण्यांना सांगतोय घर मी बांधलं. अरे घर तू बांधलं, गौंडी काय करत होत? तुला सेंटरिंग येत नाही, चौकट लावा येत नाही, दार येत नाही, फरशी बसवा येत नाही, आणि हे म्हणते घर मी बांधलं. मग तू घर बांधले तर मेल याव, तुला घरात 5 मिनिटं तरी घेत्यात का? घरातली म्हणते बाहेर ठेवा, दर्शन घेऊ दे. आता काय त्याच्या तोंडात बघण्यासारखं राहिले? अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया. आप ही जाए जंगल सोया, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, कौन बढ़ाई. आबा घराचा विषय चालू आहे म्हणून सांगतो. तुमचं गाणं काळजात घर करून गेलं. शब्द सांगा फक्त मला, आता कानावर नीट नाहीत आली. अपने खातिर महल बनाया, आपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, आप ही जाकर जंगल सोया. जंगल सोया. इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, देखो तो नैनों में मिट्टी मिलाई. क्या बात आहे, काय शब्द आहे तो. घराचा विषय निघाला म्हणून सांगतो. शब्द कळत आहेत का बघा. पाया काढायला उभाच मालक उभा असतो आणि तो त्या जेसीबी वाल्याला सांगतो ते मरक काढला का? ते मरक आहे, तू कसला आहेस? मरकी माती नाहीये, मरक आपण आहे. याच्यातलं मरकेपणा टाकून देणार, ते कायमचं टिकतं. म्हणून साधू संतांनी संसाराला लात मारली. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार. 6 प्रकारच्या उर्मी संपवल्या बरं का. 2 मनाच्या, 2 प्राणाच्या आणि 2 शरीराच्या. सुख दुःख मनाच्या उर्मी आहेत, तहान भूक शरीराच्या उर्मी आहेत, आणि जन्म मरण प्राणाच्या उर्मी आहेत. सुख दुःख आपल्याला आहे बघा. थोडंसं काहीतरी आपल्याला चांगलं केलं तर बरं वाटतं ना. माता भगिनी तुम्ही सांगा, तुम्हाला कानातलं केलं कसं वाटतं? बघा नुसतं केलं म्हटलंय
तरी हसतात. मग केल्यावर किती हसतात? कानातलं केलं छान वाटतं ना, त्याच्या पुढल्या आठवड्यात लगेच पाटल्या करून टाकल्या. आता कसं वाटते? बोला. कानातलं केलं दुसऱ्या आठवड्यात लगेच पाटल्या केल्या, कसं वाटतंय? छान वाटते. त्याच्या पुढल्या आठवड्यात म्हटलं आयुष्यभर भांडी धुतली मोकळ्या हातानं, अंगठ्या घालूनच भांडी धुणार, अशा 4 अंगठ्या घातल्या. आता कसं वाटतंय? काय काय केलंय ध्यानात आहे ना. पहिल्यांदा कानातलं केलं, पुन्हा पाटल्या केल्या, पुन्हा अंगठ्या केल्या, त्याच्या पुढच्या आठवड्यात नेकलेस केला. आता कसं वाटते? छान वाटते. त्याच्या पुढच्या आठवड्यात लगेच बोरमाळ केली. आता कसं वाटते? छान वाटते. म्हणजे जरा आलं मिळालं, संयोग झाला, अनुकूलता आली की छान वाटते. आणि त्याच्या पुढल्या आठवड्यात कळलं हे सगळं सोनं खोट आहे. आता कसं वाटते? फुंके भाता फुगे रेचिलिया सवेची उपगे तैसा संयोग वियोगे चढे, तैसा संयोग वियोगे चढे ओहटे. अज्ञानाचं लक्षण आहे. संयोगानं चढतो आणि वियोगानं उतरतो. आपलं जीवन लोहाराच्या भात्यासारखं असतंय. पैसे आले की फुगतंय आणि पैसे गेले की चेपून जाते. संतांचं जीवन बघा, आलं म्हणून फुगत नाहीत आणि गेलं म्हणून नाराज होत नाहीत. सुख दुःख समान असतं त्यांच्या जीवनामध्ये. आपण पाची जया वस्ती झाली गा धनंजया. वस्ती आपण पया वस्ती ज्यांची झाली तया देही अपैसया सुख तैसे दुःख. म्हणजे जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहायला गेले त्यांना सुख दुःख समान आहे. एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे. देहाच्या जळात जे मासोळी झाले त्यांनाच सुख दुःख आहे. या देहालाच आपलं मानलं नाही तर सुख दुःखच होत नाही. ईश्वर म्हणून पूजिला, चोर म्हणून गांजीला, वृष गजी वेडीला केला रावो. वृष गजी बैलानं हत्तीनं वेडलं तरी ज्याला काही फरक पडत नाही. वृष गजी मराठी शब्द आहेत, माहित नाहीत लोकांना. एक वाक्य ऐका. मुंबईत आंदोलन करून मराठी टिकत नाही, मराठीची सक्ती करून ही मराठी टिकत नाही, मराठीवर राजकारण उभं करून ही मराठी टिकत नाही, आणि ज्ञानेश्वरी वाचल्यावर मराठी टिकल्याशिवाय राहत नाही. हे मराठीचं सामर्थ्य. ज्ञानेश्वरी वाचा, एकापेक्षा एक मराठी शब्द आहेत. वृष गजी वेडीला केला रावो. त्यांना देवानं येऊन पूजला तरी काही फरक पडत नाही, आणि चोरीचा आळ जरी त्यांच्यावर घेतला म्हणून काय फरक पडत नाही. तू को बरं आहे ना, कुणी पूजलं हो? जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. पांडुरंगानं येऊन तुकोबरायांची पूजा केली, काही फरक पडत नाही. अरे आळ घेतला चोरीचा, कोणावर? आळ चोरीचा माझ्यावरी असं म्हटलंय ना कुठल्या तरी एक याच्या. म्हणजे आळ जरी घेतला तरी काय फरक पडत नाही. म्हणजे संतांच्या जीवनामध्ये सुख दुःख समान असतं. घरा येवो पा स्वर्ग का वरी पडो वाघ. परी आत्मबुद्धीशी भंग. घरात स्वर्ग जरी येऊन राहिला आणि घरात वाघ येऊन अंगावर पडला, दोन्ही ठिकाणी संतांची समानता आहे. सुख दुःख समान सकल जीवांचा सुख दुःख समान सकल जीवांचा
प्रेमाचा कल्लो. बाबा इथं स्टेजवर कुणी काय जरी चुकलं तर मी कोणाला सांगणार नाही, पण मी काय चुकलो ते तुम्ही कोणाला सांगायचं नाही. ही पायरा आहे. झाकली मूठ कोण म्हणते लाखाची, 25,000 कोण सोसाय, 1.25 लाखाची झाकली मूठ, 1.25 लाखाची. चला, संतांच्या जीवनात सुख दुःख समान असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तरी सांगितलं आम्ही ते ने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि घरातलं पोरग बायको दिवाळ्या निघालं, संपत्ती गेली, मान गेला तरी तुकोबरायांना फरक पडत नाही. अगा सुख दुःखाकारे, आगा सुख दुःखाकारे, द्वंद्वे देही जिये गोचरे, तिये जया का समोरे येतेची ना. तिये जया का समोरे येतीची ना. वाक्य नीट आहे का? सुख दुःख रूपी द्वंद्व समोर येत नाहीत. जीवनात कधी येतील? समोर येत नाहीत. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशी कारण. उपवडली या जाण जिया परी. मग या जगताला स्वप्नवत मानल्यावर या स्वप्नामध्ये जे काही सुख आणि दुःख आले त्यातनं कसं निर्माण होतील अंतःकरणामध्ये? तैसे सुख दुःख रूपी, तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी. न घेपी सर्पी गरुड. कितीही मोठा सर्प झाला तर गरुडाला आवाक्यात घेऊ शकत नाही. तसं संतांना सुख दुःख आपल्या ताब्यात घेऊ शकत नाहीत. उलट सुख दुःखाला संत समान करून एका पंक्तीला बसवतात. एकाच पंक्तीला सुखही आणि एकाच पंक्तीला दुःखही. तैसे निंदे आणि स्तुती मानू करून एके पांती. विचरे प्राणवत्ती जनिवनी. लक्षात ठेवा, सुख दुःख समान आहेत संतांच्या जीवनात. आणि मी तू हे भाषणेने माझे काहीच न म्हणे. सुख दुःख जाणणे नाही. वाक्य नीट ऐका. सुख दुःख जाणणे नाही जया. सुख आणि दुःख हे जाणतच नाहीत संत. मानातेच आहे. सुख दुःख जे नुसतं सुख दुःख असलेल्या, सुख दुःख शब्द असलेल्या ओव्यात बरं का. फक्त सुख दुःख ज्ञानेश्वरी जिथं जिथं समान शब्द आले एकत्र त्याच्यातले ह्या ओव्या आहेत. ह्याला ज्ञानोबरायांची कृपा म्हणतात. आणि अशा इतक्या ओव्याने इतकं साम्राज्य ज्ञानोबरायांचं अलौकिक आहे. अशी समानता असते संतांच्या जीवनात. संत आलं म्हणून फुगत नाहीत आणि गेलं म्हणून. आपण थोडं दुखणं आलं तर त्या दुखण्याचं सुद्धा स्टेटस लावतो. दुखण्याचे सुद्धा स्टेटस असतात. संतांच्या बाबतीत संत दुःखालाही मोठं करत नाहीत आणि सुखालाही मोठं करत नाहीत. म्हणून सुख दुःख संतांच्या जीवनात नसतं. जन्म मरण संतांच्या मरण तुम्हाला आहे. तुम्हाला एकच सांगतो, चंदनपुरीतले हे सगळे माणसं मरणार आहेत आणि त्यातल्या त्यात कीर्तनाला आलेले तर तुम्ही म्हणणार हे असलं सांगायला आलाय. कीर्तनाला आलेले मारणार आहेत न आलेले काय राहणार आहेत? एकदा एका महाराजांनी सांगितलं या चंदनपुरीतले सगळे मरणार आहेत. मरायला नको वाटतं कोणाला, सगळे रडायला लागले. आणि एक म्हातारी मोठमोठ्याने हसायची. विचारलं आजी तुम्ही का हसताय? ती म्हणाली तुम्ही नाही का म्हटलं चंदनपुरीतले सगळे मरणार आहेत? हो मरणार आहेत. तुम्ही का हसताय? महाराज मी ग मालेगावचे. चंदनपुरीतले मरणार आहेत मालेगावचे राहणार आहेत. मी या पण गावाबद्दल बोलत नाही, त्या पण गावाबद्दल बोलत नाही. कोणत्या गावाबद्दल बोलतोय? देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहरिया, ना म्हणून हे धनंजया जया परी. हे उदो असतो पैसे अखंडित होत जात असे. हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. तुम्हा मला अनिवार्य असलेले जन्म मरण साधू संतांनी जिंकून टाकले. बरवा फळला शकून अवघा निवारीला शीन. तुमचे झाली या दर्शन जन्म मरण नाही आता. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो जय विठोबा आजची कीर्तन सौजन्य सेवा होती सतीश बुवाजी पाटील त्यांचं इतकं मोठं मन की त्यांनी आपल्या संस्थेच्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी महाराजांना हार घालण्यासाठी पाठवलेला आहे. बुरा गोकुळ चिंचोळेचं पत्नीक ते महाराजांचं हार घालून स्वागत करतील. टाळ्या वाजवायच्या आहेत बुराभाऊसाठी आणि सतीश पाटलांसाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. समानला थाडीला संसार केला षडूर्मीचा भाव. या बळाच्या जीवावर जन तण आणि धन या सगळ्या गोष्टी संपवून टाकल्या आणि काय केलं तर एकच केलं, मुक्तीच्या माथ्यावर पाय दिला. म्हणतो का म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली एक महत्वाची फक्त विनंती करतो. आपल्या या भव्य आणि दिव्य सोहळ्याचा आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला यायला वेळ झाला असेल, थोडंसं कीर्तनाला 10-15 मिनटं कीर्तनकाराकडे विनात जायला जरा वेळ पण झाला असेल, काही हरकत नाही. पण अत्यंत महाराष्ट्रातले नामांकित असे मंडळी आपल्या या सप्ताहातील कार्यकर्त्यांनी आणण्याचा प्रयत्न आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तुम्ही कमीत कमी 8:30-8:45 तरी मंडपामध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. शिस्त राहणं गरजेचं आहे. महाराज बोलायला जरी सुरुवात झाली तर लोक अजून येत आहेत, असा बेशिस्तपणा जरा काही कामाचा नाही. यायचं लवकर, समोर बसून राहायचं. आजच्या कीर्तनाचं सौजन्य सतीश बुवाजी पाटील यांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करतो. हरिभक्त परायण गुरुवर्य नामदेव महाराज बोगीर यांचं मनापासून दर्शन घेतो. सर्व टाळकरी, आमच्या या सर्व माता भगिनी, तुम्ही सर्व श्रोते, हरिभक्त पारायण आबा पंचाळाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पावडे महाराज आहेत. खूप सुंदर गोड गाणं, प्रमाणांची पाठांतराची संख्या पण छान. आमचे सर्व जुने वारकरी ज्यांनी परमार्थ टिकवला, रुजवला, विठ्ठल महाराजांनी गोड असं मृदंगाची साथ दिली. या गावचं वैभव आणि रत्न हरिभक्त परायण मयूर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करतो. अतिशय दर्जेदार अशी साऊंड सिस्टीम आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी तुमचं आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. अतिशय दर्जेदार. येणाऱ्या 7 दिवसात अशीच सेवा तुमच्याकडून घडो आणि या सोहळ्याला दैदिप्य असं भव्य रूप येवो. तुम्हा सर्वांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.